आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी येथे सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक हॉटेल अतिथी या ठिकाणी पार पडली आहे। या बैठकीमध्ये सद्यस्थितीमध्ये चालू असणाऱ्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाकरता आरक्षित असणाऱ्या जागांवरती मूळ ओबीसी असणाऱ्या 374 जातींपैकी कोणत्याही समाजास प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात यावी या विषयावरती चर्चा करण्यात आली। तसेच कोणत्याही राजकीय पक्षानं ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरती मूळ ओबीसी प्रतिनिधींना संधी न दिल्यास यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व ओबीसी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजामधील मतदारांना बरोबर घेऊन जो राजकीय पक्ष विरोधामध्ये भूमिका घेईल त्या पक्षाला आगामी काळामध्ये मतदानामधनं उत्तर देण्यात येईल असा ठराव एकमुखानं मान्य करण्यात आला। याप्रसंगी शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी, आदिवासी एकलव्य संघटना तसेच काँग्रेस पक्षामधील ओबीसी समाजामधील प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये समता परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे, शिवसेना राहुरी तालुका ओबीसी VJNT तालुका प्रमुख प्रशांत खळेकर तसेच आदिवासी एकलव्य संघटनेचे बाबासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी सचिन मेहत्रे, मच्छिंद्र गुलदगड, सतीश फुलसौंदर, जीवन गुलदगड, अशोक साळुंके, बाबासाहेब शिंदे, शिवनाथ सत्रे, शेलार मामा, सोपानराव साळुंके, अरुण काळे, बाबासाहेब रोडे, किरण अंत्रे तसेच ओबीसी समाजामधील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज राहुरी येथे सकल ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक अतिथी हॉटेल येथे पार पडत आहे। या मीटिंगचं महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आता सध्या स्थितीत चालू असणाऱ्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकांमध्ये तसेच येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका लागणार आहेत। या स्थानिक स्वराज्यांच्या आता चालू असणाऱ्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी समाजाच्या जिथे आरक्षण पडेल त्या जागेवर मूळ ओबीसी समाजाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी सर्व सकल ओबीसी समाजाची मीटिंग आज राहुरी येथे संपन्न होत आहे। तर यामध्ये बोलायचं म्हणजे प्रामुख्याने आज ज्या जागांवर आरक्षण पडलेलं आहे ओबीसीचं त्या जागी ओबीसी समाजातील तो कोणत्याही 374 जाती ओबीसी समाजामध्ये येतात। तर त्या 374 जातीपैकी कोणत्याही विशिष्ट एका जातीला न देता समाजातल्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत जरी उमेदवारी आली तरी ती आम्ही ओबीसी समाजाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला मान्य राहील। तर यासाठी याच मुद्द्यावर आमची विचारमंथन बैठक चालू आहे। तर त्यासाठी आमची प्रत्येक राजकीय पक्षाला एक विनंती राहील की इथून पुढच्या काळात किंवा या चालू असणाऱ्या सद्यस्थितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तर त्या ज्या जागेवर ओबीसी समाजाचं आरक्षण पडलेले आहे त्या जागेवर फक्त मूळ ओबीसीला संधी देण्यात यावी। जर या पद्धतीनं जर राजकीय पक्षांनी त्याची जर जबाबदारी घेतली नाही तर येणाऱ्या आगामी काळात ओबीसी समाज, आदिवासी समाज हा त्या पक्षाला त्यांची जागा दाखवून देईल। खरं तर आज राहुरी या ठिकाणी सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे।
पत्रकार परिषद घेण्यामागचं खरं तर कारण असं की राहुरी नगरपालिकेची, देवळाली नगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहे. तर सर्व सकल अनेक खरं तर ओबीसी समाजात इथं बसलेले कार्यकर्ते, कुणी एकनाथ शिंदेच्या सेनेत काम करतं आहे, कुणी उभाटात काम करतं आहे, कुणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काम करतं आहे, कुणी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत काम करतं आहे, कुणी BJPत काम करतं आहे. तर सर्वांचे मिळून सर्व पक्षांच्या नेत्यांना, विशेषतः आता खरं तर आता राहुरीत असेल, विखे पाटील असतील, प्राजक्तदादा असतील, खेवरे नाना असतील, एकनाथ शिंदे सेनेचे नेते असतील, या सर्वांना ओबीसीच्या वतीने आमच्या अगदी सरळ मागणी आहे, जे संविधानाने आम्हाला दिलेलं आहे, ज्या ओबीसीच्या प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत त्या जागेवर मूळ ओबीसींना उमेदवारी देण्यात यावी, यासाठी खरं तरी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आणि आपल्या माध्यमातून सर्व या तालुक्यातील ज्येष्ठ पुढाऱ्यांना आमची एकच विनंती राहील, आमच्या जागेवर आमच्या मूळ ओबीसींना द्या. आम्ही म्हणतच नाही की एखाद्या विशिष्ट समाजाला द्या. जो ओरिजिनल 374 जातीतला जो ओरिजिनल ओबीसी असेल त्यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी. आणि ही एक विनंती आणि एक सूचना बी म्हणा, म्हणजे विनंती तर करतोच कारण ते आमचंच आहे, पण तरी आम्ही विनंती करतो आहे. आणि जर तुम्ही असं काही केलं नाही आणि याच्यात आम्हाला काही गडबड गोंधळ वाटला तर येणाऱ्या काळातल्या निवडणुकीतला मग जे पक्षाचे पुढारी ही उमेदवारी देताना मूळ ओबीसीचा गाभा सोडून जे डुप्लिकेट त्यांना उमेदवारी देतील त्या पक्षासाठी निश्चितच येणारा काळ हा ओबीसीच्या वतीने घातक असेल, एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो. पुढे येणाऱ्या अनेक निवडणुका आहेत, भविष्यात खासदारकी येणार आहेत, आमदारकी येणार आहेत, त्या निवडणुकात ह्या पुढाऱ्यांना ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून, इलेक्ट्रिकल मीडियाच्या, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ओबीसी समाजालाही आव्हान करतो, आता तरी ओळखा आपले कोण. जे उमेदवारांना देणार, आपल्या ओबीसीला उमेदवारी देणार नाही ते आपले नाहीच हे आपण ओळखून जायचं. आणि त्यानंतर आपण कोणत्या पक्षाचे आणि काय आपण काहीच पाहायचं नाही. जिथं आपला ओबीसी माणूस दिसेल तिथं आपण बटन दाबायचं काम करायचं, एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. ओबीसीवर अतिक्रमण करणार म्हणजे आपल्याला तर आता खरं तर माहिती आहे का कुणबी दाखला कसा निघतो हे पत्रकारांना बी चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ज्येष्ठ पुढाऱ्यांना माहिती आहे, आणि आम्हाला बी कळून चुकलं आहे का ओबीसीचा कुणबीचा दाखला कसा काढला जातो. एका दिवसात दाखले निघले जातात, 50-50 हजाराची डील होती. आणि आमचं फक्त म्हणणं एवढं आहे, जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आहे तो सोडून ज्याच्याकडे ओबीसीचा दाखला असेल त्याला पक्षाने कोणत्याही जातीचा असला त्याला उमेदवारी द्यावा, आमची हीच माफक अपेक्षा आहे. म्हणजे आम्हाला म्हणायचं काय, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे मुळात कुणबी नाही, हे नामदार हायकोर्टाने सांगितलेलं आहे. ते काय आम्ही म्हणतो असं नाही का हे मागास म्हणजे ओबीसी होऊ शकत नाही, हे औरंगाबाद हायकोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि आम्ही तीच ह्या पुढाऱ्यांना तीच विनंती करतो आहे की त्यांना सोडून तुम्ही उमेदवारी द्या. खरं तर तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीत सांगतो, जर असे बोगस दाखले घेऊन कुणी जर या निवडणुकीला सामोरे गेलं तर निवडणुकीत त्या ठिकाणी आमचे ओबीसी काही उभे राहणारच आहे. आणि त्यानंतर जय पराजय हा नंतरचा भाग राहील. पण त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात ह्या दाखल्यांना ओबीसी समाजाच्या वतीने अनेक संघटनांच्या वतीने त्या ठिकाणी चॅलेंज केलं जाईल. त्या दाखल्यांना 100% चॅलेंज केलं जाईल. कारण औरंगाबाद हायकोर्टाने डायरेक्ट सांगितलेलं आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी नाहीत, कुणबी ते वेगळे आहेत. तर त्या पद्धतीने आम्ही निश्चितच या दाखल्यांना चॅलेंज केलं जाईल. आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज सकल ओबीसी समाजाने जी मीटिंग आयोजित केली होती त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की ज्या जागांवर ओबीसींसाठी जे आरक्षण पडलं आहे त्या जागेवर ओबीसींचाच उमेदवार देण्यात यावा, मूळ ओबीसीचाच असावा तो पण. आणि या निर्णयाला आम्ही सर्व शहरातील आदिवासी समाजाच्या वतीनं पाठिंबा देत आहे. आणि होणाऱ्या आगामी निवडणुकींमध्ये जर ओबीसी समाजाला जर डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सर्व आदिवासी समाज त्यांच्या बाजूने भक्कम पाठिंबा देणार. महेश दाने, सी 24 तास, राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे.
तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.